सुरेश 3 किमी उत्तरेस गेला, नंतर उजवीकडे वळून 6 किमी गेला. लिहून घेऊ. हा सुरेश आहे. सुरेश 3 किमी उत्तरेला, हा 3 किमी उत्तरेला गेला. उजवीकडे वळून, उजवी बाजू ही हा तिकडली किती 6 किमी. इथून मी याला 6 किमी आहे. ठीक आहे. पुन्हा उजवीकडे, उजवी बाजू कुठली रे? खालची. काटा कसा फिरतो घड्याळीचा तसा फिरवायचा. डावी म्हटलं विरुद्ध बाजूने जायचं. ठीक आहे. पुन्हा उजवीकडे वळून 3 किमी, म्हणजे उजवी बाजू वळला आणि 3 किमी इथं झाला. ठीक आहे, गेला. पुन्हा डावीकडे वळून, डावी बाजू म्हणजे तिकडली किती गेला तो? 6 किमी गेला. किती गेला? इथून 6 किमी आला. तर मूळ जागेपासून किती दूर आणि कोणत्या दिशेला? इथे मूळ जागा. तर लक्षात, इथून हे असं इथपर्यंत तुम्हाला मोजायचं आहे. म्हणजे हे 6 आणि हे 6, हे 6 आहे रे. म्हणजे 6 अधिक 6 बरोबर 12. आणि दिशा कोणती इथून इकडली? 12 पूर्व आहे का बघा पर्यायामध्ये? 12 किमी पूर्व. ओके, सोपा प्रश्न होता. एसओ मुख्य 2017चा क्वेश्चन आहे. लिहू. ठीक आहे, जायचं पुढे. पाली हे गाव एलीच्या नैऋत्येला आहे. अजून ते चालू आहे. पाली हे गाव एलीच्या नैऋत्येला आहे. पहिले आपण एली लिहून टाकू, है ना. एलीच्या काय नैऋत्येला आहे. पाली हे जे गाव आहे हे एलीच्या नैऋत्येला आहे. निरी पालीच्या पूर्वेला आहे. कुठं जरी असेलच. ठीक आहे. आता बघूया. पाली हे जे गाव आहे ना, हे बघा, हे पाली मी लिहितोय पहिले. पाली हे जे गाव आहे हे गाव एलीच्या नैऋत्येला आहे. म्हणजे एली कुठं असेल सांगा बरं? आता पहा, इथे मी पाली जर लिहिलं तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? एली लिहा. समजा मी इथे एली लिहिलं, असं एली लिहिलं. ओके, समजा मी इथे एली लिहिलं. आता मला सांगा, पाली हे गाव एलीच्या नैऋत्येला आहे का? हे बघा, हे एली. ओके, एली एलीच्या नैऋत्येला आहे. इकडे हे काय असेल? दक्षिण. हे काय असेल? पश्चिम. मग दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये काय असेल? हे लक्षात. आपण थोडे छोटे छोटे घेऊ. आकृती इथे मावेल नाही मावेल, आपण असं करूया. पहिले मी इथे लिहिले एली. ओके, आता त्याच्यानंतर पहिली लिहू आपण इथे पाली. ठीक आहे. हा एक असा घेतोय मी आणि हा एक असा घेतोय तुम्हाला कळण्यासाठी. आता मला एक सांगा, हे बघा, पाली हे गाव एलीच्या नैऋत्येला आहे. पाली हे गाव एलीच्या नैऋत्येला आला का? क्लियर. आता पुढे नैऋत्येला आहे. निरी पालीच्या पूर्वेला आहे. काय काय? निरी पालीच्या पूर्वेला. कुठं आहे ते माहित नाही, पण एवढं माहित झालं की ते पूर्वेला आहे. कोण आहे? निरी. त्यानेच म्हटलं आहे निरी पालीच्या पूर्वेला आहे. पालीच्या पूर्वेला कोण दाखवलं आपण? निरी दाखवलं. व एलीच्या आग्नेयेला आहे. आणि कोण 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 कोण? हे बघा, निरी काय म्हटलं तिथून पहा. निरी पालीच्या पूर्वेला व एलीच्या आग्नेयेला आहे. एली कुठं असेल? एलीच्या आग्नेयेला आहे का? म्हणजे बरोबर इथंच आहे. अरे लक्षात आलं का? हे बघा, एलीच्या तो बरोबर कुठे आहे? आग्नेयेला आहे. नाही पूर्वेला आहे आणि नाही दक्षिणेला आहे. आग्नेयेला आला बरोबर. म्हणजे हे बरोबर झाला. एली. त्यानंतर पहा, आणि डेका गाव निरीच्या उत्तरेला आहे. निरीच्या उत्तरेला कोण आहे? डेका. उत्तरेला म्हणजे इथं असेल, इकडे इकडे कुठे असू शकते ते निश्चित अजून झालेलं नाही. पुढे काय म्हणते पहा, डेका हे गाव निरीच्या उत्तरेला व पाली व एली यांच्या रेषेत आहे. हा, पाली व एली यांच्या रेषेत आहे. म्हणजे हे रेष मी अशी घेऊन जातो. कुठपर्यंत घेऊन जातो? याच्या जोपर्यंत सरळ येत नाही तोपर्यंत बरोबर आलोय आपण. क्लिअर. मग पहा, आता हे कोणतं गाव म्हटलं त्यांनी? डेका गाव. डेकाच गाव म्हटलं ना. इथं लिहितोय मी डेका. डेका हे मापन आहे बरं, माहिती आहे ना. डेका हे गाव निरीच्या उत्तरेला. निरीच्या उत्तरेला हे तिघ एकाच लाईनीत आले. आलं लक्षात? उत्तरेला पाली व एली यांच्या रेषेत आहे. एलीच्या संदर्भात झाला प्रश्न. आता काय म्हणते? एलीच्या संदर्भात. एली कुठे आहे? हे है ना. एलीच्या संदर्भात याचा विचार करा. एलीच्या संदर्भात
डेकी या ज्या दिशेला आहे, डेकी कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला नाही आहे, कुठे आहे? हा, हे काय आग्नेय, हे काय ईशान्येला आहे. ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा सांगा. मग याच्या विरुद्ध दिशा इकडली कोणती? इकडली कुठली? येत आहे का लक्षात? म्हणजे हे तुम्हाला हे दिशा सांगायची आहे, पण त्यांनी काय म्हटलं, हे दिशा न सांगता त्याची विरुद्ध दिशा सांगा. मग त्याची विरुद्ध दिशा कोणती? हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कळत आहे का? चला लिहून टाका. उत्तर आहे आपलं नैऋत्य. नाव हटकेच आहे आयोगाजवळ. चला लिहून टाका व्यवस्थित. जायचं पुढे. ठीक. लिहिलं रे सर्वांनी? काय म्हणते बा प्रश्नामध्ये? राम आणि शान किंवा श्याम असेल, दोघे ए बिंदू पासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत. ठीक आहे. ए बिंदू असेल एखादा, हा बिंदू असेल. हा कोणता बिंदू आहे? ए. दोघे एकमेकांच्या विरुद्ध, एक तिकडे गेला असेल, एक इकडे गेला असेल, किंवा एक वर गेला असेल, एक खाली गेला असेल. ठीक आहे. विरुद्ध दिशेने चालत आहे. ए बिंदू पासून राम 3 मीटर, 3 मीटर शाणच आहे प्रत्येक ह्याच्यात. 3 मीटर, हा 3 मीटर आला. कोण? 3 मीटर. आणि शाण 4 मीटर चालते. शाण हा 4 मीटर चालते. हा शाण असेल आणि हा राम. मला वाटते श्याम आणि राम असं झालं पाहिजे. ठीक आहे ना? ठीक आहे. 4 मीटर चालते. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मीटर चालला. हे बघा, रामची डावी बाजू कुठली? वरची. किती गेला तो? इथून गेला तो 4 चालला. आणि शान सुद्धा डावीकडे वळून, त्याची डावी बाजू कुठली? याची खालची होईल. किती गेला? 5 मीटर गेला. किती गेला तो? 5. हे बघा 5 आहे इथे. चालला. आता त्यांच्यामधील अंतर, त्यांच्यामधील अंतर म्हणजे काय? तुम्हाला हा असा ओढून घ्यावा लागेल. असा ही सरळ लांबी आपल्याला काढायची आहे. मग याच्यासाठी काय करू? इथे काटकोन तयार करावा लागेल तुम्हाला. इथे असा झाला काटकोन. झाला ना काटकोन? काटकोन समोरील बाजू म्हणजे काय? कर्ण. मग कर्ण जर काढायचं असेल तुम्हाला, हे 4 आणि हे किती रे? 5. म्हणजे किती? 5. 5 आणि 4 9. हे मोजून घेणं गरजेचं आहे. हे पूर्ण 4, 4 आणि 3 7. हे पूर्ण किती असायला पाहिजे? 7. हे मिळाल्याशिवाय तुम्हाला पायथागोरस वापरता येत नाही. हा 1 चा वर्ग बरोबर काय रे? 9 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग. मग 1 चा वर्ग बरोबर 9 9 आणि 7 7 1 चा वर्ग बरोबर हे किती झाले? किती झाले रे? लवकर सांगा. 130. काही दिलाय का पापर त्यांनी? 130. आता अंदाज तर काढूया आपण. अंदाज येते आपल्याला. 130 चा वर्गमूळ काय? 130 चं वर्गमूळ काय? मग त्याने उत्तर कसं द्यायला पाहिजे? यालाच वर्गमुळात घ्यायला पाहिजे. हो की नाही? पण तसं आहे का? नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या. मला एक सांगा, 11 चा वर्ग किती रे? 11 च्या वर्गाच्या हा समोर आहे की नाही? मग 11 च्या वर्गाच्या समोर कोणता दिसत आहे तुम्हाला? एकच आहे. हा तर 10 तर जमतच नाही. 16 वर गेला याच्या, म्हणजे एकमेव आहे तो कुठला? हे लक्षात. मग आपण असं वर्गमूळ डायरेक्ट लिहून घेऊ शकतो इथे. x बरोबर किती? 11.40. ओके, समजत आहे की नाही? उत्तर काय असेल तुमचं? 11.40 मीटर. समजत आहे सर्वांना? जायचं रे पुढे.
ठीक आहे. ठीक आहे. मागे आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे. त्याच्या घराच्या मागच्या बाजूने, पहिले घर काढून घेऊ आदित्यचा आपण. हे असेल आदित्यचं घर. त्याचा दरवाजा कुठे आहे? या पूर्व बाजूला त्याचा दरवाजा असेल. आलं लक्षात? आणि त्याने का त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला. इथून तो इकडे आला. किती आला तो? 50. मागच्या बाजूने म्हटलाय 50 मीटर गेला. आणि उजवीकडे वळून पुन्हा उजवी बाजू कुठली? वरची. किती गेला परत तो? 50 गेला. ठीक आहे. हा 50 दोनदा गेला. तेथून तो डावीकडे वळला. डावी बाजू कुठली त्याची? इकडे. रिटर्न इकडे. किती? तो डावीकडे वळला आणि 25 मीटर गेला. किती गेला? फक्त 25. अर्धा घेतला मी. 25 साठी अर्धा घेतला. ठीक आहे. 25 मीटर चालून थांबला. आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? सांगा दिशा. मला एक सांगा. काय करता येईल? हे बघा इथे कोण टाकायचं? हा असा कोण टाकून द्यायचा. वायव्य दिशा. हे टाकल्याबरोबर लगेच लक्षात येते की नाही? इथे टाकायचं. इथून विचारला ना तो. इथून गणित स्टार्ट झाला ना. मग हे कोणती दिशा? ही पश्चिम झाली. तो पश्चिमेकडे आला का? नाही. हे कोणती दिशा? उत्तर दिशा. मग मला सांगा उत्तर आणि पश्चिमच्या मधली दिशा कोणती आहे? हे आहे. हे बरोबर आणि तिथंच जाते असं व्यवस्थित. कोणती दिशा? वायव्य. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. वायव्य. क्लिअर? लिहून घ्या. पर्याय क्रमांक 3. एमपीएससी क्लर्क 2015 चा क्वेश्चन होता. ठीक आहे. प्रश्न काय म्हणतात पाया ठिकाणी? सचिन व रमेश काय म्हणतात त्यांनी? सचिन व रमेश क्ष ठिकाणापासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रत्येकी 3 किमी. चला एक ठिकाण तयार करतोय मी. हे ठिकाण आहे आपलं कुठलं? क्ष. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रत्येकी 3 किमी. हा 3 किमी गेला. हा 3 किमी गेला. ओके. 3 किमी. हा काय? 3 आणि हा सुद्धा 3 चालत जात. त्यानंतर ते दोघेही स्वतःच्या उजवीकडे. उजवी बाजू म्हणजे कुठली? याची खालची. आणि त्याची कोणती? वरची. किती गेला? उजवीकडे वळून 4 किमी. इथे 4 गेला आणि इथे 4 गेला. आलं लक्षात? जातात. तर ते दोघे एकमेकांपासून किती अंतरावर आहे? मग तुम्हाला असे हे काढता येईल असं. हे लक्षात. इथे पायथागोरस वापरण्यासाठी तुम्हाला काटकोन तयार करावा लागेल. इथे झाला तुमचा काटकोन. हा काटकोन होत असेल तर हा कर्ण आहे. हा कर्ण आहे तर हे दोन बाजू तुम्हाला माहित पाहिजे. इकडली बाजू हा 4 आणि हे 4. किती झाला एकूण? 8. हे किती? 3 आणि हे किती? 3. 3 आणि 3 किती झालं? झालं. मग आता सांगा मला x चा वर्ग बरोबर काय रे? 8 चा वर्ग अधिक काय रे? 6 चा वर्ग. क्लिअर? कितीचा वर्ग? 8 चा वर्ग आणि 6 चा वर्ग. x चा वर्ग बरोबर 8 आणि 6 हे x चा वर्ग बरोबर यांची टोटल सांगा किती झाली? 100. तर x बरोबर किती? 10. येईल का लक्षात? लिहून टाका 10. एमपीएससी क्लर्क 2013 चा क्वेश्चन. ठीक आहे. जायचं पुढे. ठीक आहे. तर जायचं का? काय म्हणतो का? ए व बी दोघांनी शाळेपासून चालण्यास एकाच वेळी सुरुवात केली. ए हा 4 किमी उत्तरेकडे चालत गेला. नंतर उजव्या बाजूला वळून 5 किमी चालला.
तर बी हा पश्चिमेकडे 6 किमी चालत गेला. एक लक्षात घ्या, दोघांनी शाळेपासून, ही शाळा आहे असं गृहीत धरू, हे काय आपलं शाळा. ओके, आता चालण्यास एकाच वेळी सुरुवात केली. ए हा, आता ए जो आहे 4 किमी उत्तरेला, इथून तो 4 किमी कुठे गेला? उत्तरेला गेला पहिला, चालत गेला. नंतर उजव्या बाजूला म्हणजे इकडली बाजू तो किती गेला? 5 किमी गेला. किती गेला? 5 किमी गेला, चालत गेला. तर बी हा पश्चिमेकडे, याची पश्चिम बाजू कुठली बीची? इकडे. लक्षात, हे पश्चिम बाजू इकडे, पूर्व हे पश्चिम. इकडे किती गेला तो? पश्चिमेकडे किती गेला तो? 6 किमी चालत गेला. इथून याला चालवलं मी 6 किमी चालत गेला. नंतर उजव्या बाजूला, उजवी बाजू म्हणजे कुठे? वरची की खालची? वरची बाजू. कुठे नेऊ? नंतर उजव्या बाजूला वळून तो 4 किमी चालला. 4 किमी म्हणजे या लेवलला आला, 4 किमी चालला. ठीक आहे, चालत. तर ए व बी, आता हा ए कुठे आला? ए हा पहिला इथे गेला आणि बी कुठे आला? इथून इथे आला बी. क्लिअर? मग ए हा बी पासून किती अंतरावर आहे? म्हणजे तुम्हाला हे सरळ अंतर आहे काढायचं आहे की नाही? कळत आहे का रे? मग मला एक सांग, हे 6 आहे तर हे किती आहे? 6. 6 आणि 5 11 आहे का पर्यायामध्ये? 11 बघा. ठीक आहे, म्हणजे 6 अधिक 5 बरोबर 11. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती? 11. 11 हे कशात आहे? किमी मध्ये असायला पाहिजे. प्रश्न किमी मध्ये, उत्तर किमी मध्ये. हे लक्षात लिहून घ्या. ठीक आहे, जायचं पुढे. रवी घरातून बाहेर पडला, तो पश्चिमेला 40 मीटर चालला. घरातून बाहेर पडला, डायरेक्ट पश्चिमेला म्हणजे माझ्याकडे किती आला? इथून तो निघाला असेल, पश्चिमेला किती आला तो? 40 मीटर चालला. त्यानंतर तो डावीकडे, डावी बाजू कुठची? खालची, डावीकडे वळून 30 मीटर चालला. म्हणजे इथे किती आला? खाली तो 30 मीटर आला. पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 20 मीटर चालला. उजवी बाजू माझ्याकडली की तिकडली? इकडली. आलं लक्षात? उजवी बाजू अशी, किती आला तो? 20 मीटर. किती आला तो? इथे 20 आला. ठीक आहे, 20 मीटर चालला. पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 30 मीटर. उजवी बाजू कुठली? वरची. किती गेला? 30 गेला. म्हणजे ह्या लेवलला तो बरोबर आला, इथे 30 आला. येईल लक्षात? 30 मीटर चालला. तर रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर? सरळच अंतरावर आला. पायथागोरसची गरज नाही. म्हणजे हे इथून मोजायचं आहे तुम्हाला, इथून मोजायचं आहे असं सांगा. हे किती? 40 आणि हे किती? 20. म्हणजे 20. हे 20 अधिक काय रे? 40 बरोबर किती? 60. कशात आहे? मीटर मध्ये उत्तर आहे. कशात आहे? मीटर. लिहून घ्या, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. टॅक्स असिस्टंट पूर्व परीक्षा 2017 लिहून घ्या. ठीक आहे, जायचं पुढे. क्या म्हणतो? प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किमी प्रवास केला. किती केला? 8 किमी प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किमी प्रवास केला. बघा, प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून, हे घर असेल, सुरुवात करून उत्तरेकडे 8 किमी, उत्तरेकडे किती गेला तो? 8 किमी केला. नंतर त्याने उजवीकडे, उजवी बाजू कुठली? समोरची, ही समोर, उजवी बाजू किती? 5 किमी गेला. इथे आला तो 5 किमी केला. नंतर पुन्हा उजवीकडे, उजवी बाजू कुठली? त्याची खालची, किती आला तो? 4 आला. हे 4 केलं मी, 4 किमी प्रवास केला. आणि नंतर पूर्वेकडे म्हणजे तिकडे समोर, पूर्वेकडे 3 किमी गेला. म्हणजे इथून हा असा 3 किमी गेला. ठीक आहे, 3 किमी प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळला. डावी बाजू कुठली त्याची? वरची. आणि किती गेला? फक्त 2 किमी गेला. इथून किती गेला? फक्त अर्धा, म्हणजे 2च किमी गेला. 2 किमी प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे?
बघा म्हणजे तो इथे होता, इथून त्याला हे आकृती आपल्याला अशी काढता येईल. समजलं? आता मी याला पॅक करतो खालून, बघा असं. हे लक्ष द्या थोडं. इथे काय बनला तुमचा काटकोन बनला की नाही? हा काय झाला तुमचा कर्ण झाला, हा कर्ण झाला. पण ही बाजू आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, तर त्यासाठी पहा ही बाजू पहिले काढून घेऊ आपण. काय हे 5 आणि हे किती 3, हे 5 आणि हे किती एवढी 3च आहे ना, एवढी 5 आणि एवढी 3 आहे म्हणजे एकूण किती झाली ते 8. क्लिअर? हे खालची बाजू पाया झाला आपला 8चा. आता थोडं शांत डोक्याने घ्या. हे किती आहे पूर्ण 8. हे किती आहे पूर्ण 8. हे पूर्ण किती आहे 8 आहे. आता मला सांगा इथून जर हा 4 वर आला, हा 4 वर आला याचा अर्थ याच्या खाली किती बाकी आहे 4 आहे. मग मला एक सांगा हे किती असायला पाहिजे 4. मग 4 च्या समोर किती गेला तो 2. आलं लक्षात? म्हणजे किती झाले ते 6. इथे बाजू झाली आपली 6. क्लिअर? आता आपला कर्ण निघतो बघा. 1 चा वर्ग बरोबर 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग. सांगा 1 चा वर्ग बरोबर 6 6 36, 8 8 सांगा हे किती झाले रे 100. आणि 100 कशाचा वर्ग आहे 10चा. म्हणजे 100चं वर्गमूळ काय तुमचं तर 10. लिहून घ्या. क्लिअर? गडब पूर्व 2021 हा क्वेश्चन. लिहा लवकर लवकर. ठीक आहे? लिहिलंय सर्वांनी? काय म्हणते पहा. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. बिंदू ए हा बिंदू बी च्या पश्चिमेच्या 8 मीटरवर आहे. बिंदू ए हा बिंदू बी च्या, हे बघा बिंदू इथे बी काढतोय मी, बिंदू बी हा बिंदू ए च्या पश्चिमेच्या 8 मीटरवर आहे. कोण? बिंदू ए. हे बघा बिंदू ए बिंदू बी च्या पश्चिमेला आहे की नाही? किती मीटरवर आहे? 8. क्लिअर? ठीक आहे. पुढे मीटरवर आहे. बिंदू सी हा बिंदू बी च्या दक्षिणेला 4 मीटरवर आहे. कळत आहे? ठीक आहे. हा याच्या दक्षिणेला 4 मीटरवर आहे. बिंदू डी हा बिंदू सी च्या पूर्वेला 4 मीटरवर आहे. इथून हा 4 मीटरवर आहे. कोण? डी. क्लिअर? सी च्या पूर्वेला 4 मीटरवर आहे. बिंदू ई हा डी बिंदूच्या उत्तरेला 7 मीटरवर आहे. बिंदू कोण? ई. 7 मीटर म्हटलाय, उत्तरेला किती वर गेला तो? 7 वर गेला. कोण गेला? ई. ठीक आहे. उत्तरेला 7 मीटर आहे. बिंदू एफ हा बिंदू ई च्या पश्चिमेला 8 मीटरवर आहे. बिंदू एफ याच्या पश्चिमेला 8 मीटर म्हणजे काय? 4 आणि 4 इथे आला. किती? 8 मीटर. हे बघा बिंदू एफ हा बिंदू ई च्या, हा कोणता असेल? एफ असेल. ओके. 8 मीटरवर आहे. कोण आहे? एफ 8 मीटरवर आहे. बिंदू जी हा एफ बिंदूच्या दक्षिणेला, बिंदू जी हा कोणत्या? जी हा एफ बिंदूच्या दक्षिणेला 3 मीटरवर आहे. 3 मीटर म्हणजे काय? हे 4. इथून एवढं 4 आहे. 5 6 7 म्हणजे हा बरोबर इथे येऊन आहे असा. याच्यावर येऊन आहे. कोण आहे इथे? जी. कोण आहे इथे? जी आहे. जी हा एफ बिंदूच्या दक्षिणेला 3 मीटरवर आहे. बिंदू एफ हा ए बिंदू पासून किती दूर आहे? काय काय? बिंदू एफ हा बिंदू ए पासून. आता लक्ष द्या. बिंदू एफ हा बिंदू ए पासून म्हणजे आपल्याला हा असा टाकावा लागेल ना रे. एवढं काढायचं आहे तुम्हाला. आता मला एक सांगा, सरळ लक्ष द्या तुमच्या, की हा इथून हा किती होता? 3 होता. होता की नाही 3? कारण हा 3 आणि हे 4 एकूण किती झाली? हे 7. हे बघा इथून एवढं 7 आहे की नाही? 7. क्लिअर? म्हणजे ते बरोबर 3 आहे. आता मला एक सांगा, हे इथून इथपर्यंत किती आहे? 8. आलं लक्षात? आणि इथून इथपर्यंत 8 आणि हे 4. याचा अर्थ हे किती आहे एकूण? हे 4 आणि हे किती असायला पाहिजे? 4. म्हणजे 4 आणि 4 8 आहे. मग हे किती असायला पाहिजे? 4 असायला पाहिजे. अरे हो की नाही? मग मला एक सांगा, हा जर 4 असेल तर इथे किती आला आपला? 3 आणि इथे किती आला आपला? 4. काढू करणं?
मग x चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. तर x चा वर्ग बरोबर 3 त्रिक 9 4 चोक 16. x चा वर्ग बरोबर यांची बेरीज किती रे 25 आणि त्याचं वर्गमूळ किती. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असायला पाहिजे फक्त पर्याय क्रमांक किती 4. क्लिअर. फक्त प्रश्नच मोठा होता. वनसेवा पूर्व परीक्षा 2018 ला विचारलेला. दिसालाच मोठा आहे, प्रश्नात काही नाही. ठीक आहे, चला लिहून घ्या. आकृत्या व्यवस्थित काढा फक्त. घरी गेल्यावर काही कळणार नाही ते कुठं काय लिहिलं काही नाही. तर स्केलचा वापर करू नका. सरळ सरळ काय करायचं अंदाज घ्यायचा. लक्षात. नाही तर 2 जेवढं काढलं 3 त्याच्यापेक्षा जर लहान निघत असेल तर आकृती बरोबर निघणार नाही. 2 पेक्षा 3 मोठा आहे म्हणून थोडं आकृती काय रेषा आपली मोठीच निघायला पाहिजे. ठीक आहे, जायचं पुढे. काय म्हणतोय पहा प्रश्नामध्ये. अनिल हा जीएसटी स्टेशनला उभा आहे. त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किमी दूरवर बबन आहे. अनिल कुठे उभा आहे. जीएसटी स्टेशन आहे समजा, उभा आहे स्टेशनला उभा आहे. कोण अनिल उभा आहे. त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किमी. पूर्वेला 5 किमीवर कोण आहे. इथे कोण आहे बबन आहे. इथे कोण आहे पूर्वेला बबन आहे. 5 किमी दूरवर बबन उभा आहे. बबनच्या उत्तरेला 5 किमी अंतरावर चंद्रशेखर आहे. उत्तरेला 5च ना. इथे कोण आहे चंद्रशेखर आहे. ओके. चंद्रशेखर वाट बघत आहे व त्याला 7 किमी अंतरावर पूर्वेला दादरला जायचे आहे. म्हणजे याच्या पूर्वेला आलं लक्षात. चंद्रशेखर इथे लिहितोय मी. ठीक आहे. आता याच्या पूर्वेला किती 7 किमीवर कोण आहे दादर आहे. इथे काय दादर आहे. आलं लक्षात. त्याला 7 किमी अंतरावर पूर्वेला दादरला जायचे आहे. तर जीएसटी स्टेशन व दादर मधील सरळ अंतर किती. मग आता मला एक सांगा. हे जीएसटी इथे इथून आपल्याला काय काढायचं असं काढायचं इथे. कळत आहे रे. ठीक आहे ना. हा शेवटचा पॉइंट आणि हा जीएसटी पहिला पॉइंट. मग हे पूर्ण पॅक करून देतो असं. इथे काय निघाला तुमचा काटकोन. समोरील बाजू कर्ण. आता मला एक सांगा. हे किती आहे 5. हे किती आहे 7. तर हे किती आहे 7. 7 आणि 5 हा झाला पूर्ण 12 तुमचा. मग हे किती आहे 5. तर हे किती असेल 5. हा झाला पूर्ण तुमचा किती 5. ठीक आहे ना. हा सांगा. 1 चा वर्ग बरोबर 12 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग. 1 चा वर्ग बरोबर 12 चा 100 आणि 5 चा किती रे 1 चा वर्ग बरोबर किती आहे 169. कशाचा वर्ग रे 13. म्हणजे त्याचा वर्गमूळ किती 13. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती 13. कळत आहे. असिस्टंट पूर्व 2014 ला विचारलेला क्वेश्चन. आज आपले एकूण किती प्रश्न झाले हे लक्षात. आज इथं थांबून जाऊ. बाकीचं उद्या. ठीक आहे. लिहून घ्या ते व्यवस्थित.